माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. पंचम स्कंद भाग 14 प्रियव्रत वंशाचे वर्णन. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. सुत शौनकांना भगवत भक्तांची चरित्रे सांगत होते. त्यात परीक्षिताला क्षमिक पुत्राने 7 दिवसात तक्षक दोषाने मरतील असा शाप दिल्याचे सांगितले. त्यानंतर मरणापूर्वी सर्वात उत्कृष्ट कर्म कोणते याचा विचार करणाऱ्या परीक्षिताला शुकदेव भागवत कथा सांगू लागले. हा कथा भाग सांगितला. शुकाने जे जे सांगितले ते सर्व सूत निवेदन करीत होते. मैत्रेय विदुर संवादात अनेक कथा शुकांनी सांगितल्या. उत्तानपाद वंश सांगून झाला. स्वयंभू मनुचा ज्येष्ठ पुत्र प्रियव्रत त्याची व त्याच्या वंशाची कथा सांगायची होती. शुकदेवांना परीक्षिताने विचारले, मुनिराज, प्रियव्रताला संसारात रुची का उत्पन्न झाली? तो निसंग होता, विरक्त होता, भगवत भक्त होता. गृहस्थाश्रमात तो कसा काय रमला बरे? अशा भक्तांची कुटुंबात आसक्ती नसते नाही का, असे मला वाटते. तो संसारात असूनही मनाने श्रीहरीशी युक्त होता. शुकदेव म्हणाले, खरे आहे तुझे म्हणणे. जे भक्तीचे अमृत चाकतात त्यांना विषयांची गोडी उरत नाही. नारदाने प्रियव्रताला उपदेश केला होता, त्यामुळे त्याच्या मनात विरक्तीच होती. तो ब्रह्मसत्राची दीक्षा घेण्यात भेद करीत होता. ब्रह्मसत्र म्हणजे काय? परीक्षिताने विचारले. ब्रह्मसत्र म्हणजे निरंतर ब्रह्माचेच अनुसंधान करण्याचे व त्याचाच आमरण राहण्याचे व्रत. शुक म्हणाले, तो अशी दीक्षा घेणार होता, पण म्हणून त्याला राज्यकार्य करण्याची आज्ञा केली. प्रियव्रत राजा होण्यास अगदी योग्य होता, पण प्रियव्रताने आपले मन वासुदेवाच्या चरणी अर्पण केले होते. तो पुन्हा राज्य, धन, सत्ता, स्त्री, पुत्र आदी गोष्टीत अडकायला तयार होईना. ब्रह्मदेवाला चिंता म्हणजे विश्वाचा पसारा वाढेल कसा याची प्रियव्रताची उदासीनता म्हणजे सन्मार्गी पृथ्वी पालक, राजाची उणीव, चांगली प्रजा, चांगले राजे यातूनच सृष्टीचक्र चालवायचे. प्रियव्रत निवृत्त होऊन कसे दिसेल, कसे चालेल? ब्रह्मदेवाने विचार केला. आपण वेदांचा ऋषीसह प्रियव्रताकडे जावे, त्याचे मन वळवावे. तो प्रियव्रताकडे आला. ब्रह्मदेवाच येता येता वाटेत सर्व देवतांनी, सिद्धांनी, गंधर्वांनी स्तवन केले, पूजन केले. प्रियव्रताजवळ आत्मविद्येचा उपदेश देण्यासाठी नारदही उपस्थित होता. हंसवाहन विधाता आपला पिता स्वयंमेव येत आहे असे पाहून नारदाने पुढे होऊन विधात्याची पूजा केली. प्रियव्रतासह त्याला वंदन केले. सर्वजण स्थानापन्न झाले. ब्रह्मदेव प्रियव्रताला म्हणाले, राजा श्री विष्णूची महती एवढी आहे की मी व शंकरही त्याच्या आज्ञेत राहतो. त्याने जी काही अवस्था लावली आहे ती सर्वजण पाळतात. तुला संसाराची आसक्ती नाही खरे, पण भगवंताचे कार्य म्हणून तुला म्हणून हे कर्तव्य सांगितले ते तू अलिप्त मनाने करावेस. जीवनमुक्त पुरुषही ईश्वरी कार्यात मग्न असतात. अरे, संसाराच्या वासना संपल्या तरी ईश्वराच्या सृजन पोषण संहारापैकी जे नियत कर्तव्य असेल ते करण्यात दोष नाही. हा सिद्धांत आहे. ज्याचे मन इंद्रिय स्वाधीन ठेवली आहेत त्याचे गृहस्थाश्रमाने सुद्धा काही बिघडत नाही. राजा, म्हणून हे सांगितले ऐक. काम क्रोधादी 6 शत्रू जिंकायचे असले तर प्रथम घरात राहूनच ते जिंकले पाहिजेत. ते जिंकले गेल्यावरच वाटेल तेथे जावे, अरण्यात राहावे, नाहीतर गुहेत राहावे. पण मनोजय करायचा असेल तर बाह्यसंग नुसता सोडण्यापेक्षा आंतरसंग सोडला पाहिजे. तेव्हा प्रियव्रता राजा प्रिय आहे हेच करण्याचे व्रत नको धरू. व्रत म्हणूनची आज्ञा पाळ, व्रत म्हणून राज्यकार्य कर. प्रियव्रताने ब्रह्मदेवाचे सांगणे मानले म्हणून ब्रह्मदेवाची पूजा केली. प्रियव्रताचे ध्यान केले. हरिचरणाशी लागलेले मन पण राज्यकार्य करणे हे नियत कर्तव्य होते. प्रजापती विश्वकर्म्याची कन्या बहिष्मती हिच्याशी त्याने विवाह केला. त्याला 10 पुत्र ऊर्जस्वती नावाची कन्या झाली. त्याचे कवी महावीर व सवन हे 3 पुत्र ब्रह्मचारीच राहिले. त्याला दुसऱ्या पत्नीपासून उत्तम तामस रैवत असे 3 पुत्र झाले. राजा प्रियव्रताने दीर्घकाळ राज्य केले. प्रियव्रताने पृथ्वीची 7 वेळा प्रदक्षिणा केली. त्याच्या रथाच्या चाकांनी 7 समुद्राच्या चाकोऱ्या पडल्या. पृथ्वीची 7 द्वीपे बनली. या 7 द्वीपाची नावे कोणती ती अशी: जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, करुच्छ, शाक, पुष्कर. 7 समुद्र कोणते? तर क्षार समुद्र, इक्षुरस, मधु, तृण, दूध,
तर्क, मधुर जल यांचे समुद्र. प्रियव्रताने आपल्या 7 पुत्रांना एका द्वीपाचा अधिपती केले. ऊर्जस्वतीचा विवाह शुक्राचार्याशी केला. तिचीच कन्या पुढे देवयानी म्हणून प्रख्यात झाली. कोट्यावधी वर्ष प्रियव्रताने राज्य केले. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून जरी त्याने संसाराचा स्वीकार केला होता, तरी त्याचे मन त्याच्यातही कशातही पूर्णपणे रमले नाही. त्याचे विचार विरक्तीचे हे विरक्तीच राहिले. आपण एवढे वर्ष व्यर्थ, पुत्र कलत्र, राज्य सत्ता यात अडकलो असे त्याच्या मनात वारंवार येत राहो. त्याने पुत्र नारदाला शरण जाऊन उपदेश घेतला. पुन्हा निवृत्ती मार्गाचे आचरण करण्यास प्रारंभ केला. आपल्या पुत्राच्या हाती पृथ्वीचे राज्य सोपवले. अग्निग्र हा त्यांचा पुत्र जंबूद्वीपाचे राज्य करू लागला. त्याने पुत्रप्राप्तीसाठी मंदार पर्वतावर ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाने त्याच्याकडे पूर्वचित्ती नावाची एक सुंदर अप्सरा पाठवली. अग्निग्रहाने एक आश्रम बांधला होता. तेथे तो तपश्चर्या करीत होता. आश्रमाशेजारीच एक सुंदर उपवन होते. त्या ठिकाणी ती अप्सरा उतरली, विहार करू लागली. तेथे आधीच पुष्प सुशोभित भ्रमरगुंजित लता वृक्षांची दाटी झाली होती. भिन्न भिन्न सुरेल स्वराने कुंजन करणारे पक्षी होते. कमलाचे सुंदर तळे होते. ती अप्सरा लीलेने पदन्यास करीत होती तेव्हा तिच्या पायातले नृपुर झंकार करीत होते. तो झंकार ऐकून अग्निग्रहाने आपले नेत्र उघडले. त्याला ती सहज डौलदार चालीने फुलाफळांजवळ जाणारी अप्सरा दिसली. मनमोहक मूर्ती, विलासमूर्त गती, मतिगुंग करणारी कांती, मनोहर अंग विक्षेप, मधुर हास्य, सुलक्षणी अवयव, दिव्य वस्त्रभूषणे यामुळे ती अप्सरा फारच आकर्षक दिसत होती. तिला पाहून अग्निग्रह मोहित झाला. त्याने तिच्या सौंदर्याची स्तुती केली. नाना प्रकारे त्याने तिचे कौतुक केले. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला ब्रह्मदेवाने पाठविले असे त्याने ओळखले. ती अप्सरा अग्निग्रहाच्या गुणांवर मग्न झाली. तिने अग्निग्रह बरोबर कित्येक वर्ष संसार केला. त्या दाम्पत्याला 9 पुत्र झाले. किती पुत्र झाले? 9. कोणते? नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलारुत्त, रम्यक, हिरण्यमय, कुरु, भद्राश्व, केतू, माल अशा त्या पुत्रांना जंबूद्वीपाचे 9 भाग करून अग्निग्रहाने त्याचे अधिपत्य दिले. तो स्वतः अप्सरा, देवता, स्वर्ग याच गोष्टी महत्त्वाच्या मानित होता. पूर्वाचित्ती अप्सरा हे 9 पुत्र जन्माला आल्यावर स्वर्गात परत गेली होती. तोही यज्ञ करून मृत्यूनंतर स्वर्गात गेला. देवसुलभ भोग भोगीत राहिला. त्या 9 पुत्रांचे विवाह मेरूच्या 9 मुलींचे झाले. नाभीला मुलबाळ नव्हते. त्याने भैर्या मेरुदेवी हीच यज्ञपुरुषाला आव्हान केले. भगवान विष्णूंनी यज्ञानंतर पितांबरधारी चतुर्भुज सर्व आभूषणांनी युक्त अशा परम तेजस्वी स्वरूपात दर्शन दिले. त्यावेळी ऋतिजाने भगवान विष्णूची स्तुती केली. ते म्हणाले, प्रभो, आम्ही तुमचे भक्त आहोत. आपण आम्हाला पूजनीय आहात. नमस्कार करणे, पुन्हा पुन्हा नमस्कार करणे याशिवाय आम्ही अन्य काही करू शकत नाही. महापुरुषांनी आम्हाला एवढे शिकवले आहे. आपण प्रकृती पुरुष या पलीकडे आहात. प्रकृतीच्या अधीन असलेले मानव देव आपले गुणगान तरी कसे करणार? कोणी प्रयत्न केलाच नाही तरी तो अपुराच ठरणार. आपले नामय भय हारक आहे. परमश्रेष्ठ कृपासागरा आम्ही अल्पबुद्धीचे मानव तुळशीच्या इवल्याशा पानांनी, मंजिरांनी, अर्ध्यांच्या पाण्याने आपली पूजा करतो. ती स्वीकारून आपण प्रसन्न होता. यज्ञाधिकांनी आपण प्रसन्न होता. आपल्याला प्रेम कृपा याशिवाय यज्ञाशी आणखी कसली प्रयोजन नाही. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असे आपण आम्ही केलेल्या जड उपासनेला गोड मानून प्रकट होता. आम्हाला दर्शन देता हेच मुळात केवढे मोठे वरदान आहे. अकारण कारुण्याने आपण वर्षा मेघात आत्मरत विरक्त मुनीही आपले गुणगान करीत असतात. आमची एवढीच प्रार्थना आहे की सदा सर्व काळ आम्हाला आपले स्मरण राहू द्या. बसता, उठता, पडताना, हसता, रडताना, सर्व कर्म करताना, संकटात, सुखात, मरणाची घटका आल्यावरही हे दीनबंधो, हे भक्त वत्सला अशी आपली आम्हाला सदोदित आठवण राहू द्या. आणि नारायणा, स्वर्ग, मोक्ष यातील काही आपण देऊ शकता. काही महान फळ देण्यास आपण समर्थ आहात. पण अमृतदान करण्याजवळ कांजी मागावी
रत्नाकर सागराजवळ शिंपी मागावी, तसे आपले यजमान नाभिराज अपत्याची इच्छा धरून हा यज्ञ करीत आहे. आपली माया अतर्क्य आहे. आपण प्रसन्न झाल्यावर आपल्याजवळ काय मागावे हे आपणच भक्तांच्या मनात प्रविष्ट करता. भक्तांच्या बुद्धीवर मायेचा पडदा आपणच टाकता. नाभिराजाला हे केवळ पुत्र व्हावा असे नाही, तर आपणासारख्या पुत्र व्हावे, आपण त्याची इच्छा पूर्ण करावी. आम्ही मंदमतीची लोक आपल्याला आव्हान केल्यावर हे काय मागतो, हा वेडेपण आहे. पण आपण समदर्शी आहात, आमच्या राग करू नका अशी प्रार्थना आहे. ऋत्विजांची प्रार्थना ऐकून यज्ञपुरुष भगवान विष्णू म्हणाले, ऋषीजन हो, आपण सत्यवादी आहात. आपण अत्यंत दुर्लभ गोष्ट मागितलीत. हे काम अवघड आहे हे तुम्हाला माहीत आहे. माझ्यासारखा असा विश्वात कोण आहे? अहो, माझ्यासारखा असा विश्वात दुसरा कोण आहे? नाभीला माझे समान पुत्र व्हावे कसे व्हायचे? मलाच अंशावतार घेऊन आले पाहिजे. तुमचे वचन खरे करणे माझे कर्तव्य आहे. विप्रांनो, मी अंशरूपाने नाभी मेरुदेवी यांचा पुत्र होईन. शुकदेव पुढे कथा सांगत होते. परीक्षिता, नाभी मेरुदेवी यांना जो महाज्ञानी पुत्र झाला, त्याने दिगंबर, संन्यासी, ब्रह्मचारी मुनींचे धर्ममार्ग प्रगट केले. त्याने त्याचे शरीर शुद्ध सगुणजेव केले. त्या महात्मा पुरुषाचे नाव भगवान ऋषभदेव. त्याची कथा आता पुढे सांगतो, ती ऐक. परीक्षित व त्याच्याबरोबर किती एक ऋषी, मंत्री, मुनी, धार्मिक पुरजन गंगातीरी शुकमुनींचे कथन श्रवण करीत होते. सूत शौनकांना नैमिषारण्यातील महान भागवत कथा सांगत होता. ऋषभदेवांचे नाव भरतखंडात अत्यंत आदराने घेतले जात होते. सर्वजण शुककृत वर्णन सुतांच्या शब्दात ऐकण्यास उत्सुक झाले होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण ऋषभदेवतांची कथा ऐकणार आहोत. हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः. देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.